विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून माघार घेतल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून आणू असं देखील यावेळेस शिवतारेंनी म्हटलंय। तर आम्ही जोरदार प्रचार करणार, मुख्यमंत्र्यांना कोणतीही अडचण नको म्हणून माघार घेतल्याचं विजय शिवतारेंनी सांगितलंय। विरोधात गेलो असतो तर 10 ते 20 खासदार पडले असते असं देखील विजय शिवतारे म्हणतात। तर शिंदेंना अडचण होत असल्याने माघार घेतल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे। तर गुंजवणीचं पाणी पुरंदरला देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन असल्याचं देखील शिवतारेंनी सांगितलं आहे की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते। एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात, पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल। खदगावकरांचा एक फोन मला वाटते 26 तारखेला मला आला, बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे, महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे, सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे, यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या पिरियडमध्ये या योजनांचं संपूर्ण पेपरवर्क पूर्ण करून आचारसंहिता संपल्याबरोबर गुंजवणीच्या पाईपलाईनच्या वाढीव खर्चासह 3 या उपसा सिंचन योजना या प्रकल्पाने टाकून 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला देऊन त्वरित पाईपलाईनचं काम एकदा त्यांच्या मंजुऱ्या झाल्या, काम सुरू झालं पंपिंगचं स्टेशनचं वगैरे की काही अडचणी नाहीत। त्यामुळे निश्चितपणे या पाईपलाईनचं काम सुरू होईल। याच्या आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील, आता अजून डिक्लेअर नाही केलेलं, पण मला वाटतं आता डिक्लेअर होईल आणि सुनेत्रा ताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू हा निर्णय आमचा सर्वांचा झालाय। मुख्यमंत्री महोदयांचे मी मनपूर्वक आभार मानतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे देखील आज आभार मानतो। मोठं मन दाखवून अजितदादा सुद्धा एकदा मिटवायचं आपल्याला सगळं म्हणून तेही बसले, चांगली चर्चा झाली, त्यांचेही मी आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।